नेक्स्ट क्वेश्चन पहा. अ सॅम्पल ऑफ प्युअर कार्बन डायऑक्साईड irrespective of its source contains 27.27% carbon and 72.73% ऑक्सिजन. इरिस्पेक्टिव्ह म्हणजे च्यावर अवलंबून नसणे, सोर्सवर अवलंबून नाही. द डेटा सपोर्ट्स हा क्वेश्चन आलेला आहे एम्स 1992ला. म्हणजेच कार्बन आणि ऑक्सिजनचे पर्सेंटेज जे आहेत ते काय राहत आहेत, कॉन्स्टंट राहत आहेत. कॉन्स्टंट राहत आहेत म्हणजे कॉन्स्टंट किंवा डेफिनाईट राहत आहेत. डेफिनाईट प्रपोर्शन. आपला आन्सर काय येईल, ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉल्यूम ऑफ 3 मोलर NaOH फॉर्म्युला वेट 40 ग्रॅम पर मोल. फॉर्म्युला वेट म्हणजेच NaOHसाठी फॉर्म्युला वेट आणि मॉलिक्युलर वेट किंवा मोलार मास सेम असतं. विच कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम 84 ग्रॅम ऑफ NaOH इज डॅश डॅश इंटू 10⁻⁻1 dm³. हा क्वेश्चन JEE मेन 2024ला विचारलेला आहे. आपल्याला मोलॅरिटीचा फॉर्म्युला माहीत आहे. मोलॅरिटी इज इक्वल टू मोल्स पर dm³ किंवा व्हॉल्यूम. आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, व्हॉल्यूम काढायला सांगितलेलं आहे. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय येईल, व्हॉल्यूम इज इक्वल टू मोल्स अपॉन मोलॅरिटी. पण मोलचा फॉर्म्युला काय आहे, मास अपॉन मोलार मास. मास अपॉन मोलार मास इंटू मोलॅरिटी. व्हॉल्यूम काय येईल बेटा, इथे पुढे मास किती दिलेला आहे, 84 ग्रॅम. मोलार मास किती दिलेला आहे, 40 ग्रॅम. आणि मोलॅरिटी किती दिलेली आहे, 3. मग इथे व्हॉल्यूम जे आहे ते सॉल्व केल्यानंतर काय येईल, 0.7 लिटर. 0.7 लिटर आपण असं लिहू शकतो बेटा, 7 इंटू 10⁻⁻1 लिटर. आता इथे पहा, इथे आपल्याला आन्सर काय येईल, 7. इथे dm³ दिलं आहे, लिटर म्हणजेच dm³. ओके, आपला आन्सर काय येईल बेटा फायनल, बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द हायेस्ट नंबर ऑफ हेलियम ॲटम्स इज इन. हा क्वेश्चन नीट 2024ला दिलेला आहे. फर्स्ट ऑप्शन आहे 4u ऑफ हेलियम. 4u ऑफ हेलियम म्हणजेच काय, 4u अपॉन 4u म्हणजेच हा काय असेल, 1 ॲटम ऑफ हेलियम. ओके, बी ऑप्शन काय दिलेलं आहे, 4 ग्रॅम ऑफ हेलियम. मग मास किती दिलेला आहे, 4 ग्रॅम. आणि ॲटॉमिक मास किती असतं हेलियमचं, 4. म्हणजे इथे काय येईल, 1 मोल. 1 मोलमध्ये किती ॲटम्स प्रेझेंट असतील, 6 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ हेलियम. सी ऑप्शन काय दिलेलं आहे, 2.271098 लिटर ऑफ हेलियम. मग इथे हे जे व्हॉल्यूम दिलेलं आहे 2.271098, याला मोलार व्हॉल्यूमने डिवाईड करूया, 22.7. आपला आन्सर नियर अबाउट काय येईल, 0.1 मोल. 0.1 मोल म्हणजे किती, 6 इंटू 10⁻22 ॲटम्स, हेलियम ॲटम्स. ओके, आणि 4 मोल ऑफ हेलियम ॲटम. 4 मोल ऑफ हेलियम ॲटम म्हणजे 4 इंटू 6.022, 6 इंटू 10⁻23 घेतो मी. म्हणजे इथे काय येतील, 24 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ हेलियम. म्हणजे आपला आन्सर कोणतं करेक्ट आहे, आपल्याला हायेस्ट नंबर विचारलेला आहे बेटा, हायेस्ट नंबर म्हणजे ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. हा क्वेश्चन JEE मेन 2024ला विचारलेला आहे. पहा, ए ऑप्शन काय आहे, कंपाऊंड्स आर फॉर्म वेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन इन एनी रेशो. इथे बेटा एनी हा चुकला, एनी येत नाही. फिक्स रेशोमध्ये जर ते कंबाईन होत असतील तर कंपाऊंड्स तयार होतील. इथे मी एक एक्झाम्पल घेतो. पहा इथे H2O हायड्रोजन 2 is to ऑक्सिजन 16.
म्हणजेच इथे 1:8 प्रपोर्शनमध्ये जर हायड्रोजन ऑक्सिजन कंबाईन होत असतील तरच H2O हा कंपाऊंड तयार होतो. म्हणजेच हा ए स्टेटमेंट हेच काय आहे, इनकरेक्ट. म्हणजे आपला ऑप्शन कोणता करेक्ट आहे, ए. पुढे बघूया, बी ऑप्शन काय दिलं आहे, ऑल द ॲटम्स ऑफ अ गिवन एलिमेंट हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग आयडेंटिकल मास. हे स्टेटमेंट बरोबर आहे, करेक्ट आहे. मॅटर कन्सिस्ट ऑफ इंडिव्हिजिबल ॲटम, हे स्टेटमेंटसुद्धा करेक्ट आहे. डी काय दिलेलं आहे, केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्व रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम्स. बरोबर, रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम्स होतं आहे, म्हणजे हे पण करेक्ट आहे. फक्त इनकरेक्ट कोणतं आहे, ए स्टेटमेंट. आपल्याला इनकरेक्टच शोधायला सांगितलं आहे, म्हणून आपला ऑप्शन ए करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मोलॅलिटी ऑफ 0.8 मोलार H2SO4 सोल्युशन डेन्सिटी दिलेली आहे. हे इज डॅश डॅश इंटू 10⁻³ मोलल. हाच क्वेश्चन JEE मेन 2024ला विचारलेला आहे. आता हा क्वेश्चन कशाच्या रिलेशनशिपवर डिपेंड आहे, मोलॅलिटी आणि मोलॅरिटी. मग आपल्याला या दोघांचंही रिलेशनचा फॉर्म्युला माहीत आहे. मोलॅलिटी इज इक्वल टू 1000 m/1000 D मायनस मोलॅरिटी इंटू मोलार मास. आता आपण H2SO4चा मोलार मास काढूया. H2SO4, हायड्रोजन 2, सल्फर 32, ऑक्सिजन 4 आहेत. एका ऑक्सिजनचं 16 येतं. 16 × 4 64. ओके, म्हणजे ह्याची टोटल काय येईल, 98 हे काय येईल, मोलार मास येईल H2SO4चं. आता फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यूज टाकूया. 1000 इंटू मोलॅरिटी काय दिलेली आहे, 0.8 अपॉन 1000 D. डेन्सिटी किती दिलेली आहे बेटा, 1.6. मग 1000 इंटू 1.06 मायनस मोलॅरिटी काय दिलेली आहे, 0.8 इंटू 98. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर येईल 0.815 मोलल. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, डॅश डॅश इंटू 10⁻³ मग या आन्सरला कन्वर्ट करूया 10⁻³ मध्ये. मग इथे आन्सर काय येईल, 815 इंटू 10⁻³ मोलल. आपला आन्सर काय येईल, 815. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट आहे, आपला ऑप्शन डी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, द इक्विव्हॅलेंट वेट ऑफ MnSO4 is half its molecular weight when it is converted to. हा क्वेश्चन IIT 1988ला आलेला आहे. अगोदर आपण MnSO4चं Mnचं ऑक्सिडेशन स्टेट काढूया. इथे Mnची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +2. Mn2O3 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय येईल, +3. इथे MnO2 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय येईल, +4. MnO4 मध्ये इथे ऑक्सिडेशन स्टेट काय येईल, Mn+8. MnO4 मध्ये Mnची ऑक्सिडेशन स्टेट काय येईल, +6. आता इथे चेक करा, MnSO4चा Mn जो आहे तो +2 स्टेटमध्ये आहे. Mn+2चं काय होतं आहे, Mn ए ऑप्शनमध्ये Mn+3. त्यानंतर बी ऑप्शनमध्ये काय होतं आहे, Mn+4. सी ऑप्शनमध्ये काय होतं आहे, Mn+8. इथे डी ऑप्शनमध्ये काय होतं आहे, Mn+6. ओके, आता ऑक्सिडेशन स्टेट कितीने चेंज होतं आहे, इथे 1ने चेंज होतं आहे. सेकंडमध्ये इथे 2ने चेंज होतं आहे. थर्डमध्ये इथे 6ने चेंज होतं आहे. आणि फोर्थमध्ये इथे 4ने चेंज होतं आहे. इक्विव्हॅलेंट वेट हे काय येईल, इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट अपॉन 1. म्हणजे इथे सेम राहील. इथे इक्विव्हॅलेंट वेट काय येईल, इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट अपॉन 2. म्हणजे इथे इक्विव्हॅलेंट वेट मॉलिक्युलर वेटचा हाफ होईल. इथे काय होईल बेटा, इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट अपॉन 6. आणि इथे फायनली इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू काय येईल,
मॉलिक्युलर वेट अपॉन 4. आपल्याला काय विचारलेलं आहे? हाफ विचारलेलं आहे. हाफ विचारलेलं आहे म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट येईल? ऑप्शन करेक्ट येईल बी. जर इथे आपल्याला 1/4 विचारलं असतं तर काय आलं असतं? ऑप्शन डी. पण आपल्याला इथे हाफ विचारलेलं आहे म्हणजे ऑप्शन कोणतं करेक्ट आहे? ऑप्शन बी. मला या क्वेश्चनमध्ये डाऊट कुठे येतो आहे? इथे MnO4 जो आहे तो MnO4 नसून MnO4 मायनस असावा. मग तेव्हा ऑक्सिडेशन स्टेट काय येईल? +7. काहीतरी इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली असावी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. A solution is prepared by adding 1 mole of ethyl alcohol in 9 mole of water. The mass percentage of solute in the solution is dash dash. Integer answer आहे. गिवन दिलेला आहे मोलार मास इन ग्रॅम पर मोल ऑफ इथाइल अल्कोहोल इज 46. इथे आपल्याला 9 मोल वॉटर दिलेलं आहे. 1 मोल इथाइल अल्कोहोल आपण ॲड केलेला आहे 9 मोल वॉटरमध्ये. त्याच्यावरून आपल्याला मास पर्सेंटेज काढायचा आहे. हा क्वेश्चन जो आहे तो JEE 2024ला विचारलेला आहे. इथे 1 मोल इथाइल अल्कोहोल म्हणजे किती येईल बेटा? 46 ग्रॅम. 9 मोल वॉटर म्हणजे 9 इंटू 18 किती येतील? 162. ओके. आता आपल्याला मास पर्सेंटेज विचारलेला आहे. मास पर्सेंटेजचा फॉर्म्युला पर्सेंटेज बाय WW इज इक्वल टू मास ऑफ इथाइल अल्कोहोल अपॉन mass of ethyl alcohol plus mass of water into 100. मग इथे मास ऑफ इथाइल अल्कोहोल आपण काढलेलं आहे ते किती दिलेलं आहे? 46 ग्रॅम अपॉन मास ऑफ इथाइल अल्कोहोल 46 ग्रॅम आहे. मास ऑफ वॉटर किती आहे? 162 इंटू 100 म्हणजेच 4600 अपॉन 46 प्लस 162 काय येईल? 208. हे सॉल्व करूया. 46,000 अपॉन 208 याचा आन्सर येईल 22.11. ही व्हॅल्यू नियर अबाउट काय आहे? 22. आपला कोणता ऑप्शन करेक्ट आहे? आपला करेक्ट ऑप्शन आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. When 10 ml of an aqueous solution of Fe2 plus ions was titrated in presence of dilute H2SO4 using diphenylamine indicator, 15 ml of 0.02 molar solution of K2Cr2O7 was required to get the endpoint. म्हणजे टायट्रेशन कोणत्या दोन स्पीसीजमध्ये आहे? Fe2 प्लस आणि K2Cr2O7 च्या मध्ये. The molarity of the solution containing Fe2 plus ion is x into 10⁻²² molar. The value of x is dash dash nearest integer. हा क्वेश्चन JEE 2021ला आलेला आहे. मग आपण अगोदर रिॲक्शन पाहूया. Fe2 प्लसची रिॲक्शन कशासोबत होते? Cr2O7 2- सोबत. आणि आपल्याला फायनली काय मिळेल? Fe3 प्लस Cr3 प्लस. ओके. आता Cr2O7 मध्ये Crची ऑक्सिडेशन स्टेट काय येते बेटा? +6. आणि इथे 2 Cr3 प्लसमध्ये कन्वर्ट होतील. म्हणजे +12चं कन्वर्जन कशामध्ये होईल? +6मध्ये. इथे ही ऑक्सिडेशन स्टेट कितीने चेंज होते? 6ने. आणि Fe2 प्लसचं कन्वर्जन Fe3 प्लसमध्ये होताना ऑक्सिडेशन स्टेट कितीने चेंज होते? 1ने. ओके. एवढं कळलं? ठीक आहे. पुढे जाऊया. आता टायट्रेशन फॉर्म्युला वापरूया. टायट्रेशन फॉर्म्युला काय आहे? M1V1 इंटू N फॅक्टर इज इक्वल टू M2V2 इंटू N फॅक्टर. M1 आपल्याला काढायचं आहे. M1 इंटू
V1 काय दिलेलं आहे 10 ml म्हणजे इंटू 10 इंटू 1, कारण इथे एन फॅक्टर काय आला Fe2 प्लसचा 1. M2 काय दिलेलं आहे 0.02 इंटू V2 काय दिलेलं आहे 15 इंटू एन फॅक्टर CR2072 मायनसचा CR3 प्लसमध्ये कन्वर्ट होताना काय येतो आहे 6. मग हे सॉल्व करूया. M1 इज इक्वल टू काय 0.02 इंटू 15 इंटू 6 अपॉन 10. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल 0.18. 0.18 म्हणजेच काय बेटा 1.8 सॉरी 18 इंटू इथे काय 18 इंटू 10⁻². हे मी कॅन्सल करतो. 18 इंटू 10⁻², म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येईल बेटा आपली बी. आता हा पुढचा प्रश्न पहा. द कंपाऊंड पॉझेस 8% सल्फर बाय मास, द लिस्ट मॉलिक्युलर मास इज. हा क्वेश्चन आलेला आहे एम्स 2002ला. कंपाऊंडमध्ये 8% सल्फर दिलेला आहे, तर त्या कंपाऊंडचं कमीत कमी मोलार मास काय असेल. आता कमीत कमी मोलार मास काय असेल म्हणजे त्या कंपाऊंडमध्ये कमीत कमी एक सल्फर ॲटम असला पाहिजे. ओके, आपल्याला काय दिलेलं आहे पर्सेंटेज बाय मास दिलेला आहे 8%. पर्सेंट बाय मास दिलेला आहे म्हणजे 8 ग्रॅम ऑफ सल्फर इज प्रेझेंट इन 100 ग्रॅम ऑफ सबस्टन्स. सल्फरचं ॲटॉमिक मास किती आहे बेटा 32. मग जर 8 ग्रॅम 100 ग्रॅममध्ये प्रेझेंट असेल तर 32 ग्रॅम ऑफ सल्फर कशामध्ये प्रेझेंट असलं पाहिजे 100 इंटू 32 अपॉन 8 इज इक्वल टू काय येईल 400 ग्रॅम ऑफ सबस्टन्स. मग 400 ग्रॅम त्याचं काय येईल मोलार मास किंवा मॉलिक्युलर मास. करेक्ट आन्सर आहे बी. पुढचा प्रश्न पहा. 100 ml of Na3PO4 solution contains 3.45 gram of sodium. The molarity of the solution is dash dash into 10⁻² mole per liter. नियरेस्ट इंटिजर आन्सर काढायचं. ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत सोडियम 23, ऑक्सिजन 16, फॉस्फरस 31 U. हा क्वेश्चन JEE मेन 2021ला आलेला आहे. आता Na3PO4 मध्ये Na प्लस 3Na+. आता इथे 3Na+ जे आहेत ते एका मॉलिक्युलपासून तयार होतात Na3PO4च्या. आता Na+चं वेट किती दिलेलं आहे 3.45. ओके, मग इथे Na3PO4चे नंबर ऑफ मोल्स किती येतील. एक मॉलिक्यूल जो आहे तो 3 आयन्स देतो. मग Na3PO4चे नंबर ऑफ मोल्स काय येतील 1/3 इंटू मास अपॉन मोलार मास. मास किती दिलेला आहे 3.45. मोलार मास किती आहे सोडियमचं 23. हे काय येतील नंबर ऑफ मोल्स ऑफ Na3PO4. ओके, आता यावरून आपण काय काढूया मोलॅरिटी काढूया. मोलॅरिटी इज इक्वल टू मोल्स पर dm³. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. आता इथे 100 ml दिलेला आहे. 100 ml म्हणजे व्हॉल्यूम किती येईल 0.1 लिटर. मोलची व्हॅल्यू आपण ठेवूया इथे 1/3 इंटू 3.45 अपॉन 23. ओके, अपॉन 0.1. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येतं 0.5 मोलार. पण आपल्याला इथे काय दिलेलं आहे डॅश डॅश इंटू 10⁻². म्हणजे आलेलं आन्सर आपल्याला 10⁻² मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 50 इंटू 10⁻² मोलार. ओके, म्हणजे इथे आन्सर काय येईल 50. बी ऑप्शन आपला करेक्ट येतो.